पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांच्या पहिल्या 2 कार्यकाळात जो निर्णय घेतला नव्हता तो त्यांच्या 3ऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच त्यांनी घेतला आहे। तो निर्णय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भातला। 30 नोव्हेंबर 1966 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संघ विवादित संस्था आहे असा उल्लेख करत संघाच्या कार्यक्रमात आणि संघाच्या शाखेत जाण्यावर सरकारी कर्मचाऱ्यांना बंदीचा आदेश दिला होता। तब्बल 58 वर्षांनंतर मोदी सरकारनं तो आदेश मागे घेतला आहे। आता सरकारी कर्मचारीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात शाखेत उघडरित्या सहभागी होऊ शकतील। आदेश 9 जुलैला झालाय, पण तो आज काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट केला आणि एकच गजब उडाला। खरं तर संघ हा नेहमी राष्ट्रप्रेम, राष्ट्रवादाच्या गोष्टी समोर ठेवतो। जगातील सर्वात मोठी NGO असं सुद्धा संघाला म्हटल्या जाते। राष्ट्रप्रथम या ध्येयानं काम करणाऱ्या या संस्थेवर संस्था म्हणून कोणतीही कायदेशीर बंदी नव्हती, तरीही संघाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यावर गेली 6 दशकं मात्र बंदी होती। दरम्यान मोदी सरकारनं इंदिरा गांधी यांचा बंदी आदेश मागे घेतल्यामुळे आता त्याबद्दल राजकारणही सुरू झालंय। याच नव्या आदेशावर विचारला होता 0 आवर मधील आजचा आपला दुसरा प्रश्न। तो प्रश्न बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, RSSच्या कार्यक्रमात सहभागावरची सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी 58 वर्षांनी उठवली। या निर्णयाला मोदी सरकारकडून उशीर झाला असं वाटतं का? पहिल्या 2 टर्ममध्ये हा निर्णय घेतला नाही, तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? इंदिरा गांधी यांचा बंदी आदेश योग्यच होता असे सांगत काँग्रेसनं मोदी सरकारवर टीका तर केलीच आहे। अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही तो आदेश कायम होता हे सांगून मोदींच्या पहिल्या 2 कार्यकाळामध्येही तो बंदी आदेश लागू असल्याची आठवण काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करून दिली आहे। आता नोकरशाही हाफ पॅन्ट म्हणजे संघाच्या गणवेशात येईल अशी टिप्पणीही त्यांनी केली। महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नव्या निर्णयावर टीका करताना काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। RSSच्या कार्यक्रमातच नव्हे तर RSSच्या लोकांना आता पुढे नोकऱ्यामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातले काही नियम ते बनवणार आहेत। जनगण मन हे उद्याचं राष्ट्रगीत राहील की नाही, की सदा वत्सलम हे राहील, हे आता आपल्याला काही सांगता येत नाही। त्यामुळे मला ज्या गोष्टी या देशाच्या हिताच्या होत्या त्या पद्धतीचा निर्णय त्या काळात सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी घेतलेला होता, पण आज आता नरेंद्र मोदीच्या सरकारने हे धोरण का रद्द केलं याचं उत्तर आज मला त्या ठिकाणी देता येणार नाही, पण देशासाठी, देशाच्या हितासाठी हे बरोबर नाही एवढं या ठिकाणी म्हणता येईल। सरकारच्या नव्या निर्णयाला MIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा विरोध केला है। बीजेपी की NDA की सरकार ये परमिट कर रही है कि गवर्नमेंट सर्वेंट्स RSS के एक्टिविटीज में हिस्सा ले सकते, तो ये मैं समझता हूँ ये बिल्कुल गलत है, क्योंकि RSS का जो मेंबर का ओथ होता है, पहले तो मराठी में था, बाद में उन्होंने उसको संस्कृत में किया, फिर थोड़ा अमेंडमेंट्स किए। वो ओथ आपको कहता है कि वो भारत की डाइवर्सिटी को, प्लुरलिज्म को नहीं मानते, वो तो हिंदू राष्ट्र के ऊपर कसम खाते हैं। तो जो हिंदू राष्ट्र के ऊपर कसम खाता वो तो इंडियन नेशनलिज्म के खिलाफ बात कर रहा है। और मेरा मानना यह है कि जितने कल्चरल ऑर्गेनाइजेशंस है उनको परमिट नहीं करना चाहिए। गांधी हत्येशी संबंध जोडला गेल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश स्वतंत्र झाल्यापासून सरकारच्या निशाण्यावर राहिला आहे। संघ कोणत्याही बाबतीत सहसा फारसे स्पष्टीकरण देत बसत नाही।
मात्र सरकारच्या या नव्या निर्णयाबाबत आणि त्यावर काँग्रेसनं केलेल्या टीकेबाबत संघानं आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली 99 वर्ष अखंडपणे राष्ट्राच्या पुनर्निर्माणात आणि समाजसेवेत कार्यरत आहे असं सांगत आजचा निर्णय भारताची लोकशाही व्यवस्था मजबूत करणारा आहे अशी प्रतिक्रिया संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे. समाज को साथ में लेकर संघ के कार्यकर्ता लगातार अपना योगदान देते हैं. ऐसे कार्यों को समाज के विभिन्न प्रकार के नेतृत्व में समय समय पर संघ के इस कार्य की प्रशंसा भी की है, परंतु अपने राजनीतिक स्वार्थों के चलते तत्कालीन सरकार द्वारा शासकीय कर्मचारियों को संघ जैसे रचनात्मक कार्य करने वाले संगठन के गतिविधियों में भाग लेने के लिए पाबंदी लगाई गई. वर्तमान के शासन ने आज उस पाबंदी को जो हटाया है, ये निर्णय समुचित है और भारत की लोकतांत्रिक व्यवस्था को ये निर्णय पुष्ट करेगा. संघ विषयाचे जाणकार आणि संघ विचारधारेशी निगडीत दैनिक तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. 1962च्या भारत चीन युद्धानंतर देशाला समाजाला गरज असतानाच्या काळात संघाच्या स्वयंसेवकांचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संघ स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी करून घेतले होते अशी आठवणही त्यांनी सांगितली. 1966 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसनं नाही तर डाव्या पक्षांनी केली होती. त्यावेळी पंतप्रधान पदाचा फारसा अनुभव नसल्यानं इंदिरा गांधी डाव्यांच्या आग्रहाला बळी पडल्या असं पाठक म्हणतात. खरं युद्ध हे कम्युनिस्ट आणि संघ या दोन मधलं होतं आणि मग संघ वाढू नये, संघ वाढतो आहे लक्षात आल्यावरती त्या यंत्रणेतनं हा आदेश दिला गेला. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की 1962 साली ज्यावेळेला चीननी हल्ला केला त्यावेळेला चीननी हल्ला केल्यावरती भारतामध्ये जे वातावरण आणि आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेला पराभव स्वीकारावा लागला होता किंवा माघार घ्यावी लागली होती. त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये संघाचे स्वयंसेवक निर्णया कामांमध्ये लागले होते आणि ते काम बघून स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1963 साली जे 26 जानेवारीचा जो कार्यक्रम होता त्या परेडमध्ये संघाला समाविष्ट करून घेतला होता. तर हा तोपर्यंतचा होता, पण एकूण सरकारी यंत्रणेमध्ये आणि राजकारणामध्ये हा विषय सुरू झाला होता की संघावर आपण बंदी तर आणू शकत नाही, मग कमीत कमी संघाच्या स्वयंसेवक हा ह्याच्यात राहणार नाही किंवा कुठलाही सरकारी कर्मचारी संघात जाणार नाही अशा प्रकारचा, आणि म्हणून तो 1966 साली आदेश निघाला. 1925 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वतंत्र भारतात 3 वेळा बंदी घालण्यात आली. तो इतिहास आपण पाहूयात आपल्या मीडिया सेंटरवर जाऊ. पहिली बंदी ही साल 1948 ला महात्मा गांधींच्या हत्येनंतर बंदी झाली होती. हल्लेखोर नथुराम गोडसे संघाचा जुना स्वयंसेवक असल्याचं कारण होतं. संघामुळे देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप होता. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडून बंदीची घोषणा झाली होती. 1.5 वर्षानंतर बंदी मागे हटवण्यात आली. दुसरी बंदी झाली साल 1975. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली. तेव्हा बंदी घातलेल्या संघटनांमध्ये संघाचंही नाव होतं. 75 ते 77 या काळात राजकीय स्वरूपाची ही बंदी होती. 1992 ही तिसरी बंदी. अयोध्येतील राम जन्मभूमीवरील बाबरीचा वादग्रस्त भाग पाडल्यानंतर ही बंदी आली होती. तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव आणि गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडून संघासोबत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जमाते इस्लामी हिंद, सिमी या संस्थांवरही बंदी आली होती. 6 महिन्यांनी बंदी मागे घेण्यात आली होती. हा 1966चा आदेश किती काटेकोर पद्धतीने पाळला जायचा त्याचा एक किस्सा सांगते. या बीडमध्ये घडलेला एक सत्य प्रसंग आहे.
1998 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बीड दौऱ्यावर होते. त्यावेळी तिथले हरहुन्नरी कलाकार आणि सरकारी कर्मचारी असलेले कुलदीप धुमाळे यांनी वंदे मातरम सादर केले. कार्यक्रम देशाच्या पंतप्रधानांचा, पण तरीही 1966च्या त्या आदेशावरून धुमाळे यांना तब्बल 2 वर्ष निलंबित केलं होतं. मात्र कट्टर स्वयंसेवक धुमाळे यांनी मात्र हे निलंबन आपल्यासाठी शिक्षा नव्हे तर पुरस्कार असल्याची भावना आजही व्यक्त केली. 7 जानेवारी 1998चा हा प्रसंग आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान अटलजींना कुठल्याशा कागदावर सही करायची होती, म्हणून त्यांची एकूण हे पाहता मला लक्षात आलं की त्यांना पेन हवा आहे. माझ्या खिशात पेन होता, मी काढून त्यांच्यासमोर तो धरला आणि हसून त्यांनी तो घेतला. हा प्रसंगही मी विसरू शकत नाही. सुंदर देखणा असा तो कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी वंदे मातरम हे गीत मी गायलं. संगीत शशिकांत जोशी म्हणून होते, त्यांनी दिलं. कार्यक्रम संपन्न झाला. आम्ही सगळे संस्कार भारतीयवाले हवेतच होतो आणि 2 दिवसानंतर माझ्या ऑफिसची नोटीस मला आली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभेत वंदे मातरम म्हटल्यामुळं आपल्याला निलंबित करण्यात येत आहे. आणि दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये बातमी होती, इंजिनियर कुलदीप धुमाळे निलंबित. 2 वर्ष खटला चालला. मी आणि शशिकांत जोशी दोघंही चक्रा मारत होतो कोर्टाच्या. निर्दोषांची सुटकाही झाली. पण स्वातंत्र्याच्या नंतर वंदे मातरम म्हटल्यामुळं खटला, असा कदाचित हा एकमेव प्रसंग असावा. त्याचाही मला अभिमान आहे. इंदिरा गांधी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा आदेश देण्याच्याही आधी म्हणजे साधारण 1962 साली तशाच स्वरूपाचे एक प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. नागपूरचे चिंतामणी नेऊरगावकर आणि त्यांच्या 2 मित्रांना संघाच्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला असं कारण देत निलंबित केलं होतं. सरकारच्या निर्णयाला संघानं न्यायालयात आव्हान दिले होते. संघाच्या बैठकीत जाणे म्हणजे देशविघातक कृत्य केले असा त्याचा अर्थ होत नाही असा तर्क तेव्हा न्यायालयानं मान्य केला होता आणि केंद्र सरकारला निलंबनाचा तो आदेश मागे घेऊन तिघांना नोकरीत पुन्हा घ्यावं लागलं होतं. नेऊरगावकरांच्या कन्या छाया नाईक यांना हा किस्सा आजही ठळकपणे आठवतो. 62च्याच उन्हाळ्यातली ही गोष्ट असावी. आम्ही त्यावेळी मुंबईला होतो, म्हणजे आई आणि आम्ही मुलं, आणि वडील नागपुरात पोस्टात नोकरी करत होते. आणि एकदम वडिलांची तार आली की मला नोकरीतनं सस्पेंड करण्यात आलंय. वडील संघाच्या कार्यालयात गेले होते तेव्हा परमपूजनीय गुरुजी वडिलांना भेटले होते आणि ते म्हणाले की यावेळेला आपण संघ ही केस लढणार आहोत. वडिलांबरोबरच दत्ताजी डिडोळकरांचे ज्येष्ठ बंधू डिडोळकर तेही सस्पेंड झाले होते आणि या दोघांचीही केस संघांनी लढाई. कारण एकच होतं की RSSच्या कार्यक्रमात सहभागी होते सरकारी कर्मचारी असताना. हो, म्हणजे कारण हेच होतं. दोघंही पोस्टात नोकरी करत होते आणि पोस्टातनं त्यांना सस्पेंड करण्यात आलं होतं. संघांनी ही केस लढली आणि अर्थात ॲडव्होकेट मुन्शी आणि ॲडव्होकेट सेनाड हे नागपूरचे 2 अधिवक्ते वडिलांच्या बाजूनी म्हणजे संघाच्या बाजूनी खरं कोर्टात उभे राहिले. केस जिंकली आणि माझ्या वडिलांना नोकरीत त्यांना घ्यावं लागलं सरकारला. आता वेळ झाली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावरील प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. RSSच्या कार्यक्रमात सहभागावरची सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी 58 वर्षांनी उठवली. निर्णयाला मोदी सरकारकडून उशीर झाला असं वाटतं का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्सवरून गोविंद परब, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत लागणार आहे, त्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. यूट्यूबवरून रविराज देशमुख, RSS ही एक संघटना आहे. संघटनेमध्ये सहभागी होताना काही नियम आणि अटी पाहिजेत. फेसबुकवरून प्रभाकर जाधव, हा निर्णय घेतलाय तर मग आता सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारवर बोलणे आणि लिहिण्यासही परवानगी द्या. इंस्टाग्रामवरून आकाश, धर्माच्या मागे लपून सत्तेचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3ऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात घेतलेल्या एका निर्णयाची,
तो म्हणजे सरकारी कर्मचारीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात शाखेत उघडरित्या सहभागी होऊ शकतील. त्यावर असलेली बंदी तब्बल 58 वर्षांनंतर उठवण्यात आली आहे. त्यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. RSSच्या कार्यक्रमात सहभागावरची सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी 58 वर्षांनी उठवली. निर्णयाला मोदी सरकारकडून उशीर झाला असं वाटतं का? तिसरी टर्म सुरू आहे. एकूण 8000 मतं युट्यूबवर. 80% होय म्हटलंय, 20% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1500 मतं. एकूण 80% होय म्हटलंय, 21% नाही. फेसबुकवर एकूण 50% होय म्हटलंय, 51% नाही. आता बघूया एक्सचा कौल. 64% होय म्हटलंय, 36% नाही. संघ परिवारात 36 संघटना आहेत, ज्या समाजकारण, अर्थकारण, कृषी, आरोग्य तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या कामांमध्येही संघाचे स्वयंसेवक हिरिरीनं काम करतात. पूर असो, भूकंप असो, रेल्वे किंवा विमानांची अपघात असो, गणवेशातील संघ स्वयंसेवक लगेच नजरेस पडतात. कोरोना काळात संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. आदिवासी आणि वनवासी क्षेत्रामध्ये संघाचं सेवा कार्य सर्वश्रुत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक या देशाचा पंतप्रधान बनू शकतो, अगदी राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतो. पण त्याच संघाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारी मात्र सहभागी होऊ शकत नव्हता. याला मजेशीर विरोधाभासच म्हणायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपलं शतक साजरं करणार आहे. शताब्दी वर्षात संघ नेतृत्वानं स्वयंसेवकांसाठी जो संदेश दिला आहे, त्यात संघटनेला 100 वर्ष होत असताना जल्लोष करायचा नाही, मात्र संघटनेचा विस्तार नक्की करावा असा संदेश आहे. या विस्तार कार्यात बंदी आदेशाचा मोठा अडथळा मोदींनी दूर केला आहे. आता याचे प्रशासकीय, सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होतात हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होते. 0 आवरमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया 7:56 कुठेही जाऊ नका. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.